मित्रहो, मराठी नववर्षाची सुरुवात येत्या गुढीपाडव्याला होणार आहे आणि दरवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याचा उत्सव किंवा गुढीपाडव्याचा उत्साह तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये अनेक गोडधोड पदार्थ बनवून केला जातो. या गोडधोड पदार्थांच्या अनेक बाय प्रॉडक्टसाठी किंवा अनेक इतर घटकांसाठी वापरलं जाणारं दूध हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातला किंवा दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे. याच दुधावर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे खूप मोठ्या प्रमाणात राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अवलंबून आहे. कोल्हापूर जिल्हा हा अनेक गोष्टींनी सुजलाम सुफलाम असा असलेला जिल्हा आणि त्यातलं दूध आणि या दूध महासंघांचं किंवा या दूध महासंघांशी संबंधित असलेल्या पुढाऱ्यांचं राजकारण हा नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातला चर्चेचा विषय ठरलेला आहे. आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय? तर या महासंघांच्या वाढीसाठी अनेकदा बोगस संस्थांची नोंदणी केली जाते. सध्या गोकुळमधल्या 1200 सदस्यांचं प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आहे. गुढीपाडव्याच्या बरोबर 2 दिवस आधी सर्वोच्च न्यायालयातलं जे काही कोल्हापूर सर्किट बेंच आहे, त्या बेंचला सर्वोच्च न्यायालयाने झटपट निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे 17 मार्च हा दिवस कोल्हापूर जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्याची गोडवा साजरा करणारा ठरणार आहे की तो गोडवा काहीसा कडू होणारा ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी काय आहेत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं निष्पक्ष, थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, कोल्हापूर म्हटलं की आपल्याला सहकार आठवतो. कोल्हापूर म्हटलं की तिथले आपल्याला दूध महासंघ, तिथले साखर कारखाने हे सगळं आठवतं. आणि कोल्हापुरातलं जे राजकारण, समाजकारण हे सुद्धा इथल्या सहकारावर अवलंबून आहे. गोकुळ दूध महासंघ हा या जिल्ह्यातला एक प्रमुख असा उपक्रम आहे. साधारण 70च्या दशकामध्ये आनंदराव चुकेकरांनी सुरू केलेला हा गोकुळ दूध महासंघाचा जो काही व्याप आहे तो बघता बघता आता इतका मोठा झालाय की त्याने कोल्हापुरातलं राजकारण आपल्या कवेत घेतलेलं आहे. या गोकुळवर जर आपण पाहिलं तर महादेवराव महाडिक जे माजी आमदार होते त्यांची सलग 25 वर्ष सत्ता होती आणि महाडिक कुटुंबाची गोकुळ ही जणू काही मक्तेदारी झाली होती. पण त्याचं झालं असं की अगदी 90च्या दशकापासून ते थेट 2016 पर्यंत यावर महाडिकांची ताकद होती, महाडिकांची सत्ता होती, महाडिकांचं याच्यावरती प्रभुत्व होतं. आणि हा जो गोकुळ महासंघ आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर याने कोल्हापुरातलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे सगळंच व्यापून टाकलेलं आहे. आता इथे जे काही शक्तिशाली नेते आहेत त्यापैकीचे एक आहेत सतेज पाटील आणि दुसरे आहेत हसन मुश्रीफ. या दोघांनी स्थानिक विकास आघाडी बनवत महाडिकांचं जे काही प्राबल्य होतं किंवा जो काही प्रभाव होता या गोकुळवरचा तो अगदी मिटवून टाकण्याचा किंवा तो काहीसा क्षीण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तो साधारण 2016-2017च्या जवळपास आणि तिथे या दोघांची सत्ता आली. आता यातले हसन मुश्रीफ हे आहेत राष्ट्रवादीचे नेते. स्वर्गीय अजित पवारांचे ते अत्यंत जवळचे होते. पण मग त्यांच्याकडे ज्या काही आर्थिक गोष्टींचा जो काही गोंधळ झाला त्यातून त्यांची ईडीची चौकशी लागली आणि ईडीची चौकशी लागतानाच ते सत्तेत सहभागी झाले, मूळ राष्ट्रवादीला सोडून, शरद पवारांना सोडून. सतेज पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसचा एकाकी किल्ला जर महाराष्ट्रामध्ये अगदी ठळकपणे कोणी लढवत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे सतेज पाटील. सतेज पाटील तरुण आहेत, सतेज पाटील आक्रमक आहेत. अगदी कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं तर सतेज पाटील कलाकार आहे. कारण इथली जी काही कोल्हापूरमधली मनगटशाही, कोल्हापूरमधली युवा शक्ती, कोल्हापूरमधलं अर्थकारण आणि कोल्हापुरातलं जो काही पल्स आहे तो सतेज पाटलांना नीट कळलेला आहे. आणि त्यामुळेच सतेज पाटील हे इथलं काँग्रेसचं एक आशास्थान बनलेलं आहे. गेल्या काही काळापासून सतेज पाटीलांना काँग्रेसची जबाबदारी मिळेल असं वाटत होतं, पण प्रत्येक वेळेला जबाबदारीने त्यांना हुलकावणी दिलेली आहे. आता गोकुळ महासंघामध्ये 1200 बोगस सभासद नोंदवले असल्याची तक्रार आजरा तालुक्यातील महादेव दूध संघाचे प्रकाश बेलवाडे यांनी केलेली होती.
हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. आता सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत, त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचला सांगितलेलं आहे 17 तारखेच्या आधी या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घ्या. आता गोकुळचे जे न्याय विभागाचे प्रमुख आहेत पृथ्वीराज पाटील, त्यांचं म्हणणं असं आहे की या 1200 सदस्यांचं अगदी सरसकट त्यांच्या बाबतीत निर्णय देण्याच्या ऐवजी किंवा देण्यापेक्षा या 1200 लोकांचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यायला हवं. पण आता हे 1200 लोक बोगस आहेत की नाही आहेत? कारण काय आहे की सदस्य संख्या वाढवण्यासाठी अनेकदा हे जे संचालक असतात हे आपले सभासद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जे सगळे निकष आहेत ते निकष पायदळी तुडवून ही सभासद संख्या वाढवण्यात आली आहे का? स्वतःच्या प्राबल्यासाठी आणि स्वतःच्या वर्चस्वासाठी हे सगळं करण्यात आलंय का? हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे. 17 मार्चला याबाबतचा निकाल होणार आहे आणि झटपट निकाल देऊन पुढची प्रक्रिया पूर्ण करा अशा स्वरूपाचे निर्देश हे कोल्हापूर सर्किट बेंचला देण्यात आलेले आहेत. आता याची जी पंचवार्षिक निवडणूक येणार आहे ती मे महिन्यामध्ये येणार आहे. याचे अध्यक्ष जे होते अरुण डोंगळे, यांच्या बाबतीतले जे काही महत्त्वाचे निर्णय आणि त्यांना जे काही अंडरकरंट्स देण्याचा प्रयत्न जो भाजपने केलेला आहे त्यानुसार आत्ता या गोकुळचं पुन्हा एकदा प्राबल्य आपल्या हाती यावं यासाठी प्रयत्न कोण करतोय? तर खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचा जर आपण विचार केला तर दोघंही एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं असे कोल्हापूरमधले 2 नेते. आता या धनंजय महाडिकांचा अजेंडा काय आहे? तर राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना खुश करणं. कोल्हापूरकरांना खुश करायचंय की नाही हे आपण नंतर बघू. पण देवेंद्र फडणवीस खुश झाले तर आपलं राजकारण चालू राहील असा धनंजय महाडिक यांचा सतत प्रयत्न असतो. त्यांना आता पुन्हा गोकुळवर सत्ता मिळवायची आणि त्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो केला जाणार आहे. आता हे जे दूध संकलन आहे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून केलं जातं. तुरळक दूध जे काय ते सांगलीमधून संकलित केलं जातं. पण कोल्हापुराचं जे संपूर्ण सगळं राजकारण, अर्थकारण, समाजकारण या गोकुळवर अवलंबून का आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. दिवसाला साधारण 15 लाख लिटर दूध संकलित केलं जातं शेतकऱ्यांकडून आणि मग या दुधाच्या अर्थकारणावर किंवा या दुधाच्या सगळ्या गोष्टी, कारण यातलं गोकुळचं बरंचसं दूध हे मुंबईमध्ये येतं. मुंबईमध्ये ज्याला आपण एक ग्रेडचं जे दूध म्हणतो ते प्रामुख्यानं गोकुळकडून येतं, अनेक ठिकाणाहून येतं, पण लक्षणीय जो आकडा आहे लिटरचा तो आहे गोकुळचा. लोकप्रिय असलेला हा ब्रँड गोकुळ आता ज्या वेळेला याच्यावरून राजकारण का करायचं तर हा संपूर्ण जिल्हा आपल्या हातात येतो. गोकुळ हातात आलं की त्याचे जे काही शेतकरी आहेत, सभासद आहेत ते हातात येतात. कोल्हापूर जिल्हा बँक हातात येते. मग दूध विकायचं, त्यातून जे पैसे आले ते पैसे बँकेत लावायचे, कर्ज घ्यायचं, आपला व्याप वाढवायचा आणि आपली सुबत्ता आणि संपदा वाढवायची असा हा शेतकऱ्यांचा एकूणच इथला प्रयत्न असतो. या सगळ्यावर नजर कोणाची आहे मित्रहो? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीसांची. कारण त्यांनीच या अरुण डोंगळेंच्या बाबतीतले काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आत्ता गोकुळ भाजपच्या पंखाखाली कसं येईल याच्यासाठी शक्कल लढवायला सुरुवात केली. कोणतीही गोष्ट थोडी आधीपासून सुरू करायची हा भाजपचा खाके आहे आणि त्यातही देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात आघाडीवर आहे. त्यामुळे आता गोकुळच्या दुधावर देवेंद्र फडणवीसांची नजर पडली आहे असं जर मी आपल्याला सांगितलं तर मुळीच चुकीचं मानू नका. कोल्हापूरमधले जे काही आपले कोल्हापुरी गडी आहेत त्यांना हे लगेच पटेल की मी काय सांगतोय. कारण हा संपूर्ण दूध महासंघ जर आपल्या हातात आला तर कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण आपल्या हाती येऊ शकतं. कारण या राजकीय नेत्यांना ताकद देणारं जे काही दूध आहे हे जरी शरीराला ताकद देत असलं तरी खिशाला ताकद देणारी व्यवस्था ही याच गोकुळमधून अगदी बागडत असते असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आता या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या हाती ठेवायच्या असतील तर देवेंद्र फडणवीसांना संपूर्ण प्रक्रिया आणि यंत्रणा आपल्या हातात ठेवण्यामध्ये स्वारस्य आहे. त्यासाठीचा त्यांचा भिडू कोण आहे तर धनंजय महाडिक. नुकतंच आता त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना सुद्धा एक भाजप युवाचं महत्त्वाचं पद देऊन देवेंद्र फडणवीसांनी याची सुरुवात आधीपासूनच केलेली आहे. आता हसन मुश्रीफ
यांना हा फटका बसणार का? हे 12चे सदस्य जर रद्द झाले तर हसन मुश्रीफांना ह्याचा फटका बसणार की सतेज पाटलांना बसणार? सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे पुन्हा एकत्र येऊन धनंजय महाडिक यांना मात देऊ शकणार का? तर त्याचं उत्तर सुद्धा आता देता येणार नाही. याचं कारण काय? हसन मुश्रीफ हे आता सध्या सत्तेतले नेते आहेत आणि हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा भुंगा लागलेला आहे. मग ते देवेंद्र फडणवीसांची अवज्ञा करणार का? ते सुनेत्रा पवारांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती ते दुर्लक्षित करणार का? सतेज पाटील हे आता एकाकी पडणार का? असे अनेक प्रश्न कोल्हापूरच्या या गोकुळशी संबंधित आहेत. त्यामुळे 17 तारखेला म्हणजे गुढीपाडव्यापासून अगदी थेट 48 तास आधी कोल्हापुरातला एक महत्त्वाचा निर्णय येणार आहे. हा निर्णय जरी कोल्हापुराच्या दुधावर मर्यादित किंवा संबंधित असला तरी राज्यातला एक महत्त्वाचा टापू या निर्णयामुळे प्रभावित होणार आहे. हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि त्यासाठीच गोकुळच्या दुधावर आता फडणवीसांची नजर पडलेली आहे. भाजपची नजर पडलेली आहे हे म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात सत्ताधाऱ्यांची ही नजर गोकुळचं दूध नासवणार, इथल्या शेतकऱ्यांच्या एकूणच अर्थव्यवस्थेला बाधा पोचवणार की इथे जे सगळं आता आनंदी पद्धतीने चाललेलं आहे ते चालू राहणार आणि कोल्हापूरमधली सुबत्ता आणि संपदा ही कायम राहणार हे आपल्याला 17 तारीखलाच कळू शकणार आहे. मित्रहो, भाजपला अगदी दिल्लीतली सत्ता असू द्या, राज्यातली सत्ता असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमधली सत्ता असू द्या किंवा अशा दूध महासंघांमधली सत्ता असू द्या, सहकारामधली सत्ता असू द्या, मुंबई बँकेतली सत्ता असू द्या, सगळं भाजपला हवंय. देवेंद्र फडणवीसांना हवंय, त्यांच्या सहकाऱ्यांना हवंय. आता गोकुळही त्याला अपवाद नाहीये. आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतंय? हसन मुश्रीफ हे आता धनंजय महाडिकांना मदत करणार का? हसन मुश्रीफांनी नोंदवलेले हे 1200 सदस्य आपली वैधता जपू शकणार आहेत का? सतेज पाटील हे जर एकाकी पडले तर ते कोणाशी हात मिळवणी करतील? आणि गोकुळमधलं जो काही आनंद आहे इथल्या शेतकऱ्यांचा किंवा इथल्या सभासदांचा, हा आनंद कायम राहणार आहे का भाजपची नजर पडल्यानंतर? आपल्याला काय वाटतं या सगळ्या व्हिडिओबद्दल आणि यातल्या संपादकीय मूल्यांबद्दल आम्हाला जरूर कळवा. अर्थात तुम्ही जे काही कळवाल ते नेहमीप्रमाणे संसदीय शब्दांमध्ये, संसदीय भाषेमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात असलं तर आपल्याला याचा पुढचा व्हिडिओ करता येणार आहे. धन्यवाद.